नमस्कार मित्रांनो, मी हार्दिक पाटील तुमचं स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आजच्या दिवसाचा तिसरा व्लॉग आहे हा कधी अपलोड होईल माहीत नाही, पण पहिला तर एकविरेचाच व्लॉग अपलोड होणार आहे. आता मी चाललो आहे कोकण ग्लोबल महोत्सवला, जे की शिरगावला होत आहे. आणि कोण कोण आहेत माझ्यासोबत ते तुम्हाला दाखवतो आणि कसं जाणार आहे तेही तुम्हाला दाखवतो. आत्ता मी घरी येऊन फ्रेश झालो आहे. जर तुम्ही माझे मागचे 2 व्लॉग बघितले असतील तर तुम्हाला माहीत असेल की आज आपण पूर्ण दिवस काय केलेलं आहे. तर थोड्याच वेळात जाऊया. ही बाई आलेले आहेत, त्यांची लिजेंड बाईक घेऊन. कुठे कुठे जाणार आहेत सांगायचं आहे का प्लेस? सांगितलंय. जाऊ आता शिरगाव बीच फेस्टिवल. तर मित्रांनो, आता अंकितची गाडी आम्ही पार्किंगला लावलेली आहे आणि आम्ही चालल्यात ही गाडी घेऊन. आता आम्ही आहेत पेट्रोल पंपला. गाड्या पेट्रोल पितात का मस्करी. तर मित्रांनो, आता तुम्हाला GT बघून माहीतच पडलं असेल आपल्याला कोण जॉईन झालं आहे. आपल्याला जॉईन झालेला आहे चिराग. आणि आता तुम्हाला डायरेक्ट तिथेच भेटतो. तर फायनली पोचलो आहे आम्ही आता इथे. प्लेस तर हॅपनिंग वाटते, लाईट्स वगैरे खूप आहेत. हे समोर आहे प्रवेशद्वार. आता तुम्हाला आतमध्ये जाऊन दाखवतो काय सीन आहे. तर आपल्यासमोर आहे टेंट नंबर 1 ग्लोबल कोकण महोत्सव लिहिलं आहे त्यावर. आणि इथे विविध प्रकारचे स्टॉल्स वगैरे पण आहेत, तेही आपण एक्सप्लोअर करण्याचा प्रयत्न करू. हा बघा समोर. आता या पहिल्या टेंटमध्ये जाऊ आणि पाहूया यामध्ये काय आहे. हार्दिक, तुम्हाला काय वाटतंय सध्या ह्या स्टॉलबद्दल? तुम्ही काय सांगू शकता? मी कुठल्या स्टॉलबद्दल काय बोलू नाही शकत. काय बोललो तर वादविवाद होतात. मी खूप म्हणजे डायरेक्ट चालून येतात वादविवाद माझ्याकडे. मी कोणाची व्हिडिओ बनवतो कारण की माहिती शून्य. तर आता आम्ही थोडेफार स्टॉल एक्सप्लोअर केलेले आहेत. आता जिकडून मेन एंट्री आहे तिथे चालल्यात. तर पाहूया आता कसं आहे. अजून तरी मी बघितलेलं नाही मिळत. आता जेवढं बघितलं ते तुम्हाला थोडंफार दाखवलं. आता एक्साइटिंग तर पाहिजे, कारण की खूप वेळ काढून आलो आहे आज मी. आता असं वाटते की आम्ही कोकण महोत्सवला आलो आहे. लाईटनिंग बघा. मला तर वाटतं लग्नात आलं पाहिजे. लग्नात मला तर वाटते यात्रेत आल्यात. प्रीमियम यात्रा. पालघर मिनी सरसचा पण बॅनर आहे इथे. आणि तिथे जाऊ द्या, तुम्ही वाचून घ्या. आम्ही परत आलेलो आहोत ऋतिका पाटीलची रील बनवण्यासाठी. अजून आम्ही आतमध्ये गेलो नाही. चिराग पाटील भाई तिकडे चालवू शकतो तू. थांब, आपण दाखवू. थांब ट्रॅक्टर. हे बघा ट्रॅक्टर. 300 रुपये कॅन्सल प्लॅन. आपण GT मध्ये पेट्रोल टाकू भाई. ती पण तेवढीच चालेल जेव्हा तो देईल 300 मध्ये. नाही चालेल ना, पण ते महाग पडेल. नमस्कार नमस्कार नमस्कार. तू मागे चालला तरी काय नाही. आता तू मागे चालला. तर आता दुसऱ्या बाजूला आलो होतो आणि इथे समोर पाहू शकता तुम्ही नाटक चालू आहे. ते तर पाहण्यासाठी परत पुन्हा येऊ द्या, कारण की रोज काही ना काही नवीन इथे चालू राहणार आहे. तर आता आम्ही या एरियामध्ये आलो होतो. इथे सर्वच म्हणजे फूड कोर्ट आहे. इथे सर्व प्रकारचे फूड भेटतील. प्रत्येक स्टॉलवर काहीतरी नवीन बघायला भेटेल तुम्हाला. सर्वात जास्त गर्दी मला इथेच दिसते. सब लोग यहाँ पे खाने के लिए आए हैं. महोत्सवाचं म्हणजे मेन भाग तर जेवणच असते. सी फूड आणि सर्वच प्रकारचे इकडे तुम्हाला खाद्यपदार्थ भेटणार आहेत. तर तुमच्या प्रकारे तुम्ही एक्सप्लोअर करा आणि खाऊन घ्या. अजून काय बोलू शकतो. तर मित्रांनो, माझा असा विचार आहे, हे माईक वगैरे मी कशासाठी लावलेलं आहे माहीत आहे का तुम्हाला? कोणी मला फ्रीमध्ये खायला वगैरे दिलं पाहिजे म्हणून. पण अजूनपर्यंत तरी कोणी मला अप्रोच नाही केलेलं मिळत. तर जर तुम्ही व्हिडिओ बघत असतील आणि मी दुसऱ्या दिवशी तुम्हाला दिसलो तर मला अप्रोच करा आणि फुकटचं खायला घाला. माहोल तर आहे मित्रांनो, नक्कीच या. आज गुरुवार असून स्टॉल भरलेले आहेत.
म्हणजे शुक्रवार शनिवार रविवार किती गर्दी होईल हिशोबाच्या बाहेर. तर इथे ह्यांना हे नाही कळत आहे की ठेपले कुठले आहेत आणि सॉरी नाही थालीपीठ कुठलं आहे. तर मला पण ना माहिती आहे बिकॉज हे सगळं कोण खाते. पण आज गुरुवार आहे तर मग किचन मध्ये असं असेल ना. किचन मध्ये मी ठेपले आणि पिठले नाही बनवत. तर मित्रांनो मी स्टॉलच्या जवळ का नाही जात तुम्हाला माहिती आहे का. आमचा एक गुरुवार आम्हाला माहिती आहे मग आमची इच्छा होते म्हणून आज नाही यायला पाहिजे होते. तू कॅमेरा बंद केल्याने पटकन आम्हाला माहिती आहे. नाही, कारण नाही, की आम्ही नाही. दोघं शाकाहारी आहेत, तू नाही आहे त्यातला. भाई मी शाकाहारी आहे. सर्व माझे व्लॉग्स बघतात त्यांना तू माहिती आहे. शाकाहारी पूर्ण नाही मिळत. अरे ते मी- फक्त गुरुवार वगैरे ते पाळतो. हा, आम्ही ते- बाई व्हेजिटेरियन असं प्रॉपर. आता जे तू खाणार आहे ते आम्ही दाखवू आमच्या स्टेटस वगैरे टाकून. यांना फॉलो करा इंस्टाग्राम वर. लिंक देतो डिस्क्रिप्शन मध्ये आणि बघा. तू असं सांगू कोणाची लिंक नाही. चिराग आपला बजेट त्याचा आहे. याचा नाही मिळत भाई आज. कसला. याचा यो कॉटन खेती अरे रे 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 वो तो पहले से है बजट में. कैसे क्या पहले से हो जाते हैं. 10 रुपये अपने पास जेब में. वो भी मैं 15 रुपये बोल रहा है. माईक इकडे आहे. एक बैल आणि एक म्हैस. म्हैस नाही आणि रेडा. म्हैसचा नवरा आणि गाय आणि म्हैस आणि हा कुणाचा मोठा वाटतोय तिघांमधून कुणाचाच नाही याचा. अरे पण साऊंड रेकॉर्डच नाही झाला. मित्रांनो आयुष्यात कधी एवढं स्ट्रगल नव्हतं केलं जेवढं आज करायला लागते का वेज साठी. साठी कारण की इकडे वेजचे स्टॉल नाही आहेत आणि आम्हाला लागलेली आहे भूक. आता बघूया काय स्टॉल आहेत पण कुठे ते तुम्हाला दिसत नाही. तुम्हाला फक्त नॉनव्हेज दिसते. पण नाही. मी आहे व्हेज पण हा आहे कट्टर नॉन व्हेजिटेरियन. तुम्हाला दाखवतो व्हेज पण खातो नॉनव्हेज. ह्याच्या मागचं रहस्य ह्याच्यासोबतच निघून जातं. आता तुम्हाला समजलं ना. दाखवतो वालाची भाजी मुगाची भाजी. ए पण ह्याच्या मागे काय असते ते बाजूला हे हा मम्मीचा ताट घेऊन जेवतो आणि ह्याचा ताट बाजूला असतो. मी म्हणून माझ्या मित्रांना व्लॉग मध्ये घेत नाही. आणि आज आम्ही बोलले म्हणून ह्याने आम्हाला व्लॉग मध्ये घेतलेला आहे. पण आता आम्हाला आज आहे जेवणामध्ये वालाची भाजी. अरे सॉरी मुगाची भाजी. माझ्याच व्हिडिओची वाट लावायला लागल्या. आणि ह्यांचा दररोजचा हा शेड्यूल ठरलेला आहे वालाची मुगाची. पण चिकन वगैरे असेल ना त्या दिवशी हा व्लॉग नाही काढत. नाही तो काढतो लपून हे ठेवतो. चिकन दाखवतो व्लॉग मध्ये. कधी दाखवलाय. जांभळीला दाखवलाय. चल चल. व्हेज मध्ये जास्त काही ऑप्शन नव्हते तर आता आम्ही इथे आलो. पाणीपुरी नाही मी घेतलेली आहे. एक कुठली चाट घेतलेली आहे पापडी चाट आणि एक घेतलेलं आहे सेव बटाटपुरी. नंतर फाउंटन मध्ये जाऊन खाणार आहे. बघा तुम्हाला वाटत असेल आम्ही काही खाल्लं नाही. खाल्लं आम्ही व्हेज मध्ये हेच आम्हाला चांगलं वाटलं. व्हेज मध्ये पाणी. तर मित्रांनो बघा आता बटाटा खायला लागल्यात. होल बटाट. घरी जाता जाता मित्र भेटलेले आहेत. तर आत्ता जस्ट घरी आलो आणि वाजलेले आहेत 12:20 झालेले आहेत आणि मी घरी आलो आहे. आणि जास्त काही शूट नाही केला. थोडंफार माझ्याकडून झालं तेवढं शूट केलं कारण की मला बोलायलाच जमत नाही मिळत. आणि जेवढं माझ्याकडून झालं तेवढं तुम्ही पाहिलंच असेल. अंकित पण गेला घरी, गुड्डी पण गेली आणि चिराग थोडा लवकर गेला. आणि पहा फूड एक्सप्लोअर का नाही केला कारण की नॉनव्हेजच ऑप्शन जास्त होते, व्हेजमध्ये खूप कमी होते. तर अजून एक दिवस जाण्याचा प्रयत्न करूया आपण. तर होप करतो आजची व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया उद्या एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय.